अर्धा, पाव, पाऊण, सव्वा, दशांश अपूर्णांकात लेखन. आता या ठिकाणी मी पाव लिहिलेला आहे. पाव म्हणजे काय, तर एका समान आकृतीचे आहे ते मी गोल काढले आहे, त्याचे समान 4 भाग केलेले आहे. मग एकूण समान 4 भागापैकी व्यवहारात वापरला 1 भाग म्हणून तो अंशस्थानी लिहिला. ह्याचं वाचन 1/4. आता हा अपूर्णांक दशांश अपूर्णांकामध्ये लेखन करायचं आहे. मग 4 हा 100च्या पटीत करायचा आहे. 25 चौक 100. मग छेदाला जर आपण 25ने गुणलं तर अंशाला पण 25ने होणार. 25 एके 25 म्हणजे 25/100. आता दशांश अपूर्णांकामध्ये आपल्याला लिहायचं आहे छेद 100 आलेला आहे. हा पावभाग आहे. 100चा पावभाग म्हणजे 25. आता दशांश अपूर्णांकामध्ये लेखन त्याचं 0 पूर्ण भाग नाही आहे. 0 दशांश चिन्ह 2 5. अर्धा भाग दशांश अपूर्णांकामध्ये कसा लिहितात, या ठिकाणी अर्ध्या भागाची मी आकृती काढलेली आहे. एक वर्तुळ काढले, त्याच्या समान मी 2 भाग केलेले आहेत. 2 भागापैकी 1 भाग मी रंगवलेला आहे. तो अंशस्थानी लिहायचा. एकूण भाग किती केले असते छेदस्थानी लिहायचे. व्यवहारात वापरले किती ते अंशस्थानी लिहायचे. त्याचं वाचन 1/2. आता 1/2ला कोणत्या संख्येने गुणलं असता छेद 100 येईल, तर 50ने. 50 2 100. मग छेदाला 50ने गुणलं तर अंशाला पण 50ने गुणायचं. 50 एके 50 म्हणजे 100पैकी 50 म्हणजेच अर्धा भाग. आता त्याचं दशांश अपूर्णांकामध्ये लेखन 0.50. कारण 0 काढला तर पूर्ण भाग नाही आहे म्हणून 0.50. पाऊण भाग. आता दशांश अपूर्णांकामध्ये पाऊण भाग कसा लिहितात ते पाहूया. आता या ठिकाणी मी एक आकृती काढलेली आहे गोल, त्याचे समान 4 भाग केलेले आहेत. त्यापैकी 3 भाग मी व्यवहारामध्ये वापरले आहे. एकूण आकृतीचे समान भाग किती केले ते छेदस्थानी लिहायचे. त्याच्यापैकी व्यवहारात वापरले किती ते अंशस्थानी लिहायचे. आणि याचं वाचन आहे 3/4. आता या ठिकाणी 3/4 ते छेद 100 येण्यासाठी 4ला कितीने गुणावं लागेल, तर 25ने. 25 चौक 100. जर छेदाला आपण 25ने गुणलं तर अंशाला सुद्धा आपण 25ने गुणला. 25 ते 75 म्हणजे 75/100. हा दशांश हा पूर्णांकच आहे पण 100पैकी 3 भाग 75. आता दशांश अपूर्णांकामध्ये त्याचं लेखन कसं करायचं, तर पूर्ण भाग नाही आहे म्हणून त्या ठिकाणी मी 0 लिहिलेलं आहे. आणि अपूर्ण भाग किती आहे 75 आहे म्हणून 75/100चा दशांश अपूर्णांकामध्ये लेखन 0.75. सव्वा. दशांश अपूर्णांकामध्ये सव्वा कसे लिहितात ते आपण आता पाहूया. या ठिकाणी मी 2 आकृत्या काढलेल्या. एक पूर्ण आकृती काढली रंगवलेली आहे, तो पूर्ण भाग आहे. आणि एका आकृतीचे मी समान 4 भाग केलेले आहे, त्याचे 1 भाग रंगवले आहे. व्यवहारामध्ये वापरायचा तो. म्हणून एक पूर्ण भाग हा अपूर्णांकाच्या डाव्या बाजूला येतात आणि अपूर्णांक संख्या 1/4 म्हणजे 4पैकी 1 भाग. म्हणजे ह्याचं वाचन 1.1/4 म्हणजे 1 हा पूर्ण भाग आहे. हे बघा या ठिकाणी अधिक 1/4 म्हणजे पावभाग आहे. आता ह्या ठिकाणी ह्याचं लेखन कसं करायचं, 1 पूर्ण लिहिला अधिक पावभाग 1/4. पावभाग म्हणजे 0.25 म्हणून 1 अधिक 0.25. वाचन कसं असायचं तेच पूर्ण दशांश अपूर्णांकामध्ये 1.25. 1 हा पूर्ण भाग डाव्या बाजूला लिहिलेला आहे दशांश चिन्हाच्या आणि उजव्या बाजूला अपूर्ण भाग लिहिलेला आहे. याचं वाचन 1.25. दीड हा भाग दशांश अपूर्णांकामध्ये कसा लिहितात ते आपण पाहूया. आता या ठिकाणी मी 2 आकृत्या काढलेल्या आहे. एक आकृती काढली आहे ती पूर्ण रंगवलेली आहे म्हणजे पूर्ण भाग आहे. दुसरी आकृती काढली आहे त्याचे समान 2 भाग केलेले आहे. त्याच्यापैकी व्यवहारामध्ये आपण 1 भाग वापरला आहे तो रंगवलेला आहे. याचं लेखन कसं 1.1/2. पूर्ण भाग हा अपूर्ण संख्येच्या डाव्या बाजूला येतात. हा ही पूर्ण संख्या आहे आणि ही अपूर्ण संख्या आहे. आता 1 अधिक 1/2 म्हणजे 1 पूर्ण भाग अधिक 1/2. आता दशांश अपूर्णांकामध्ये त्याचं लेखन 1 अधिक 0.50. 0.50 म्हणजे काय, तर 2 भागापैकी 1 भाग. तो दशांश अपूर्णांकामध्ये कसा लिहिता बघा, 100पैकी 50 म्हणजे 0.50 म्हणून 1 अधिक 0.50. याचं दशांश अपूर्णांकामध्ये लेखन 1.50. 2.25. दशांश अपूर्णांकामध्ये 2.25चं लेखन कसं करतात ते पाहूया. या ठिकाणी मी आकृती काढलेली आहे. एक पूर्ण आकृती काढलेली आहे, ती पूर्ण रंगवलेली आहे. आणि दुसरी आकृती काढली आहे त्याचे मी समान 4 भाग केलेले आहे. त्याच्यापैकी मी 3 भाग रंगवलेले आहे. म्हणजे एक पूर्ण आकृती ही काढलेली आहे, तो पूर्ण भाग आहे, तो अपूर्ण भागाच्या डाव्या बाजूला लिहितात. म्हणून 1.3/4 म्हणजे 4पैकी 3 भाग म्हणून हा 1.3/4 हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. आता त्याचं दशांश अपूर्णांकामध्ये लेखन करायचं 1 पूर्ण भाग अधिक 3/4. 1 पूर्ण भाग अधिक 0.75. 75 म्हणजे किती, पाऊण भाग. 1 पूर्ण भाग म्हणजे 1 पूर्ण भाग हा दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूला लिहितात. आणि 75 म्हणजे 100पैकी 75 म्हणजे 100चा 3रा भाग 3/4 म्हणजे पाऊण भाग. असा पाऊण भाग दशांश चिन्हामध्ये 0.75 असा लिहितात. म्हणून याचं लेखन 1.75.